यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत 3 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे। या प्रकरणी आवामी विकास पार्टीचा पदाधिकारी आणि यूट्यूब वार्ताहर सरफराज पठाण तसेच त्याचा सहकारी अल्ताफ शेख यांच्या विरोधात नाशिकमधील भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी सना शकील तांबोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे पती शकील अमीर तांबोळी हे नाशिक शहरात स्टेशनरीचा व्यवसाय करतात। सरफराज पठाण याने यूट्यूब व सोशल मीडियावरून त्यांच्या पतीविरोधात खोटे आणि बदनामीकारक व्हिडिओ तयार करून ते प्रसारित केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या व्हिडिओमुळे तांबोळी कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचंही तक्रारीत नमूद आहे। तसेच 22 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी सुमारे 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास सरफराज पठाण आणि अल्ताफ शेख हे फिर्यादीच्या दुकानात आले। पैसे दिले नाही तर आणखी बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करू अशी धमकी देत त्यांनी 3 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आलाय। या तक्रारीची दखल घेत भद्रकाली पोलिसांनी दोन्ही संशयितांविरोधात खंडणीसह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे। विशेष म्हणजे सरफराज पठाणवर यापूर्वीही विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।